कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वनी, अरे बाहेरून नको रे, आतून चाल। गाड्या येत आहेत ना। मी काय म्हणते, तुम्ही जा ना मंदिरात जाऊन दर्शन घ्या, मी फुलं आणते। तुम्हाला असंही नवस बोलायचं आहे ना? अगं आम्हाला शेजाऱ्यांसाठी नाही, तुझ्यासाठी नवस बोलायचं आहे। अगं राहू दे तिला, चल तू राहू तिकडे। कशी दिली वेणी? 100ला 1। 100ला 1 आणि नारळ 150ला 2। केवढे कमी पैसे लावता ना काका। 500 लावायचे ना, 500। काय 500? अहो असं काय करताय काका? तुम्ही देवीच्या दारात उभं राहून चक्क भाविकांना फसवताय, बरोबर नाही आहे हे। अहो हाच भाव आहे ताई। काका मी मुंबईला राहते, मुंबईला सुद्धा एवढा भाव नाही जेवढा तुम्ही लावताय। ते काय नाही, तुम्ही 1 वेणी आणि ते 2 नारळ मला 100ला द्या। हो आणा। नाही नाही, अहो 100ला नाही परवडणार। हे बघा, मुंबईचा भाव वेगळा, इथला भाव वेगळा। आणि मी जे सांगतोय तो इथे सगळ्या दुकानांवर तुम्हाला एकच भाव मिळेल। लोकांच्या श्रद्धेचा भाव करताय तुम्ही, हे बरोबर नाही हा काका। अहो त्यांच्या श्रद्धेवर तर जगतोय आम्ही ताई। हे बघा काका, तुम्ही द्या, नाही तर मी हे जे तुम्ही देवीला वाहिलेले नारळ आहेत ना, हे रिसायकल करून पुन्हा भाविकांना विकताय असं सगळ्यांना ओरडून सांगेन। हो, तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही देताय का ओरडू? थांबा थांबा ताई, देतो बरं, देतो तुम्हाला। अहो लोक इथं दान धर्म करण्यासाठी म्हणून 4 पैसे जास्त देऊन जातात, आणि तुम्ही तर निम्म्यापेक्षा कमी भावात घेऊन चाललात। हे घ्या। हे घ्या। थँक्यू। हार फुलं द्या। 200 रुपये होतील। एक मिनिट, मला हेच सामान तुम्ही 100 रुपयाला दिलं आणि आता त्यांना 200 सांगताय? नाही असू दे, काही हरकत। काकू थांबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित भाव लावून देते। काका लक्षात आहे ना, रिसायकल। बरं द्या मॅडम, तुम्ही पण 100 रुपये द्या। हे घ्या। आज काय प्रॉफिट होईल असं वाटत नाही। आणि हे घ्या 100 रुपये, याचं गरिबांना खाणं द्या। मस्त आहे ना मुलगी? काय मस्त आहे ना, काय मस्त आहे ना? ही का पद्धत आहे 4 लोकात बोलायची? देवळात येऊन ती भाव करते। काय आहे ना, 4 पैसे जास्त दिले तर काही बिघडणार आहे का? देवळात आलोय ना आपण, पण नाही स्वतःच घ्यायचं आणि चालू पडायचं। लोकांची समाजसेवा करायला सांगितली कोणी? अगं आजकालच्या मुली अशा स्मार्ट असतात। तुला बिचारी अवनी सून म्हणून भेटली आहे ना, तुला वाटतं जगातल्या सगळ्या मुली अशाच असतात? उद्या अशी मुलगी सून म्हणून भेटली तर बघ, सत्य आहे। ज्या नवसाचा नारळ आहे त्याच्यात। हो, चिनू म्हणून पण एकट्याच आहेत, मी आलोच। संकटात असलेल्यांना, वाट चुकलेल्यांना तू मार्ग दाखवतेस, त्यांचे संसार वसवून देतेस। माझ्या लेकीने आजवर कोणाचं कधीही काहीही वाईट केलेलं नाही। तिला कायम सुखात ठेवणारा, तिचं आयुष्य उजळवून टाकणारा जोडीदार मिळू दे। मी नवस करते देवी, माझ्या लेकीला असा जोडीदार मिळाला तर 100 नारळाचं तोरण बांधील। आजवर या झाडाला बांधलेला प्रत्येक नारळ तू स्वीकारलायस, मनोभावे केलेला प्रत्येक नवस पूर्णत्वाला गेलाय। माझ्या लेकीलाही संसार सुख लाभू दे। तुम्ही नाही गे, किती मदत करालो आम्हाला। पहिल्यांदा आमच्या बनीला तुम्ही वाचवलत, आणि आता माझा हा नवसाचा नारळ खाली पडला असता ना, तर माझं नवस अपूर्ण राहिलं असतं। हो, काही हरकत नाही, येतो। आई
बाकी सगळे कुठे आहेत? हे की मागे आहेत देवळात. ओके, मी होतो पुढे. चाल. तुमचा मुलगा का? हो. नमस्कार, मी सुशीला. हे माझे यजमान सुधीर. नमस्कार. नमस्कार, मी जयश्री ठाकूर. आणि हा आमचा नातू बनी. मी सुधीर रानडे. आमचा फुलांचा व्यवसाय आहे. तुमच्या संस्कृती इव्हेंटच्या अनेक इव्हेंट्सना आमच्याकडूनच फुलं जातात. हो का? अच्छा अच्छा, म्हणजे आमचा आकाश आमच्यापेक्षा तुमच्याच वाट्याला जास्त येत असणार. खूप गुणी आहे हो तुमचा मुलगा. खूप मदत केली त्याने आम्हाला. आमचा नातू बनी हरवला होता, त्याला घेऊन ट्रेनमध्ये चढले ते. ते आपले फ्लावर वेंडर आहेत ना, मिस्टर रानाडे, त्यांचा नातू हरवला होता. पण आपला दादा तो त्याला घेऊन धावत्या ट्रेनमध्ये चढलाय आणि आई आणि मुलाची ताटातूट घरापासून वाचवली. फार पुण्याचं काम करून आहेत माझे बंधुराज. अच्छा, हा तुमचा नातू का? तो हरवला होता. बरं बरं बरं, म्हणजे खरं तर मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. तुमच्या नातवामुळे आमचा आकाश आमच्या बरोबर आलाय देवीच्या दर्शनाला. नाही हो, आम्ही काय निमित्त मात्र. देवीनी बोलवलं की भक्तांना यावंच लागतं. आजही बघा ना, माझा नवसाचा नारळ खाली पडत होता तर त्यांनीच पकडला. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी हा नवस करत होते. अच्छा, हा. आणि मी सुद्धा आमच्या आकाशच्या लग्नासाठीच नवस बोलायला आली आहे. म्हणजे देवीला मनातलं सांगून इथे नारळ बांधला तर ती सगळ्या इच्छा पूर्ण करते म्हणतात. देवीवरच भरोसा आहे आता. म्हणजे आकाशरावांचं अजून लग्न झालं नाहीये का? आम्हाला माहितीच नव्हतं. हो, आमच्या वसूचं पण ना. आपण येतो आम्ही. आकाश चल चल, आपल्याला दर्शनाला जायचंय अहो, त्यांना काहीतरी म्हणायचं होतं. उशीर होतोय. असं काय कर. अगं बाई, इथेच पडले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.